गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, त्याला सर्वात प्रिय जर काय असेल ना तर ते आहे सुख आणि शांती। म्हणजे हा मनुष्य जीव आहे, त्याला जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात। एक पहिली गोष्ट सुख आणि दुसरी गोष्ट शांती। या दोन गोष्टी मिळवण्यासाठी मनुष्य किती धडपडत असतो बरं। प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण या गोष्टीसाठी तो खर्च करत असतो, पण तरी सुद्धा या दोन गोष्टी त्याला मिळतात का बरं? कधीच मिळत नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना की तुमच्या जीवनामध्ये जे आहे ना आणि जे काही नसेल सुद्धा, तर तुमच्या जीवनामध्ये जे आणायचं असेल तर सद्गुरू सांगतात ना, सगळं आधीच ठरलेलं आहे। उगाच डोकं लावून गुंता वाढव तू अजिबात वाढवू नकोस। पण जर तुला तुझ्या जीवनापेक्षा जर जास्त हवं असेल ना तर तुझे कर्म व्यवस्थित करायला हवे। जेव्हा तुझे कर्म व्यवस्थित होतील ना, सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल। श्रीकृष्णानं स्वारींनी सांगितलंच आहे ना, जो भाग्य में है ना वो भाग कर आएगा, और जो भाग्य में नहीं है ना वो आकर भी भाग जाएगा। म्हणजे काय बरं? म्हणजे तुझ्या जीवनामध्ये जे काही असेल ना ते तुला मिळणारच आहे, पण जे तुझ्या जीवनामध्ये नसेल, तू किती जरी प्रयत्न जरी केलास ना तरी ते तुला कधीच मिळणार नाही। कारण हा पृथ्वीचा नियमच आहे ना, जे तू करशील ना ते तुला भरावं लागणार आहे। तू जर चांगले कर्म करशील तर तुझ्या सोबत सुद्धा चांगल्या गोष्टी घडणार आहेत। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधी कधी भक्ती मार्गाचं जेव्हा आपण बघा रोज उपासना करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, तेव्हा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना तरी सुद्धा सुख येत नाही। अशा वेळेला वास्तुशास्त्र झालं, कधी कधी आपल्या घरामध्ये आपलं वातावरण निर्माण करण्याचं झालं, या गोष्टी सुद्धा उपयोगी ठरतात। म्हणजे मनुष्याचं जीवन कसं असावं बरं? रोज सकाळी उंबरठा आहे ना, प्रत्येक स्त्रीनं, कारण हे स्त्रीचं काम आहे, जेव्हा सकाळी घरामध्ये स्त्री उठते ना, तर तुमच्या घरामध्ये स्त्री नसेल तर ते तुम्ही सुद्धा करू शकता। रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी। कारण का बरं? कारण उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं आहेत ना, ती रोज येत असतात। म्हणून बघा, बाजारामध्ये जी लक्ष्मीची पावलं भेटतात ना ती उंबरठ्यावर कधी चिकटवू नका, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावलं पडणं हे योग्यच नाही ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजेत असेल तर मुख्य दरवाजाला उंबरठा असणं खूप गरजेचं आहे। घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे आहेत ना, हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत। देवघरामध्ये देवाच्या फोटो बरोबर मृत व्यक्तींचे फोटो अजिबात लावू नका, कारण घराचा मुख्य दरवाजा नेहमी कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा। तसेच संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा आहे ना थोडा वेळ उघडून ठेवा, त्यावेळेस धूप दाखवावा। घरातील नवीन किरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून मगच ती वापरावी। पण आपण आहे ना, झाडू झाला, किरसुणी झाली, वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्या घरातून आपण घाण काढतो ना, त्या प्रत्येक गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही। कारण का बरं? कारण त्यांना आपण अस्वच्छ मानतो। पण या वस्तू आहेत ना, आपल्या घराचं मांगल्य आहेत।
जर आपल्या घरामध्ये झाडू नसेल, केरसुणी नसेल, तर आपलं घर स्वच्छ राहील का बरं? म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणण्याचं काम या गोष्टी पण सुद्धा करत असतात, पण आपलं त्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. म्हणून केरसुणीला कधीही पाय लावू नका, ती सहज दिशेला अशी कधीही ठेवू नका. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला म्हणजे गणपतीला नमस्कार करते ना, त्याचं आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, तेजाचीच प्राप्ती होते ना. म्हणून आता याच महिन्यामध्ये म्हणजे जेमतेम बहुतेक 27 तारखेला गणपती येणार आहेत. आणि या गणपतींचं आगमन आणि या आगमनाच्या अगोदर एक हप्ता आहे ना, आपल्याला हे वातावरण निर्माण करायचं आहे. कारण गणपती बाप्पांची ही संकल्प प्राप्ती आहे ना, ही संकल्प प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण करणार आहे. कारण तुम्ही कितीही मोठे तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त जरी असाल ना, तरी गणपतींच्या नामस्मरणाशिवाय कोणतीच पूजा होत नाही, कोणतंच कार्य होत नाही. म्हणजे आरंभ गणपती बाप्पाच आहे ना. म्हणून बाप्पा येण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये हे वातावरण निर्माण व्हायला हवं. त्यासाठी या घराच्या प्रवेशद्वारावर लाल रंगांचे म्हणजे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावं. या स्वस्तिकाचं स्टिकर शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तवास असलेली अलक्ष्मी आहे ना, ती लगेच निघून जाते आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. आपल्या कपाळी मधल्या बोटानं गंध लावून नंतर देवपूजा करावी, म्हणजेच ती पूजा पूर्ण होत असते. बघा, कधी कधी आपण काय करतो बरं, आपण पूजेला बसतो, पण पूजेला बसण्याच्या अगोदर आपल्या कपाळाला आपण गंध लावायचा विसरतो. पण ते अजिबात विसरू नका. कपाळाला गंध न लावता कोणतंही कार्य करू नका. हा कपाळाचा गंध आहे ना, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये आजूबाजूला पॉझिटिव्ह निर्माण करत असतो. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती मनुष्याच्या जीवनामध्ये यश निर्माण करत असते. म्हणून वास्तूमध्ये आहे ना किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतविधीची रक्षा कधीच ठेवू नका. बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजिबात अंत्यविधीची रक्षा ठेवू नका. रोज सकाळी पाण्यात थोडंसं मीठ मिसळून त्या पाण्यानं घरातील लादी पुसावी. ती नकारात्मकता निघून जाते. कधी कधी होतं काय, काही माणसं असतात ना, बघा एवढी विचित्र असतात ना, कधी कधी आपल्या घरामध्ये येतात. असं म्हणतात ना, अपवित्र माणसाचा स्पर्शसुद्धा मनुष्याच्या अधोगतीचं कारण बनत असतो. आणि अशी माणसं आहेत ना, अविचारी माणसं आहेत, ती या समाजामध्ये आहेतच ना. म्हणून यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. म्हणून जेव्हा लादी पुसतो ना, तेव्हा थोडं मीठ त्या लादीच्या पाण्यामध्ये टाकावं आणि मग पुसावी. आणि अभ्यास करण्याच्या टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. पण आपण मात्र आपण जिथे अभ्यास करतो ना, आपली मुलं जिथे अभ्यास करतात, तिथे हिरो हिरोईनींचे फोटो असतात. मग आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये, या मेंदूमध्ये भक्ती कधी निर्माण होईल का हो? तुम्ही स्वतः विचार करा. म्हणून अशा पद्धतीचे जर फोटो असतील ना, तर ते लगेच आईबापाने काढून टाकावे. आपल्या घरामध्ये अशा लोकांची गरजच काय आहे? ती आपल्या धर्मामध्ये नाहीत. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपलं घर म्हणजे ज्याप्रमाणे भगवंताने आपल्या घरामध्ये राहावं तसं आपलं घर आहे का बरं? हे तुम्ही स्वतः विचार करा. घर झोपडी का ना असू द्या, घरामध्ये दया, क्षमा, शांती यांचं वात्सल्य असायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, दया, क्षमा, शांती जर असेल ना, तर तिथे भगवंत कधीच सोडून जात नाही. त्या घरामध्ये भगवंत कायम राहतो. म्हणून जय सद्गुरू हा जप आहे ना, घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
या मंत्रांचे जप आहेत ना, आपण सकाळी पहाटे उठून रोज म्हणायला हवेत. म्हणजे तुळशीमध्ये कधीही शंकराची पिंड ठेवू नका. तसेच भंगलेल्या मूर्ती तुळशीत अजिबात ठेवू नका. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र आहेत ना, ते स्तोत्र आहेत ते रोज म्हणून घ्यावीत आणि आपण सुद्धा म्हणावीत. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडणाऱ्या मंद सुवासाची धूप लावा. अगरबत्ती घरात जाळावी. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्यानं अशुभ ऊर्जा घरात अजिबात राहत नाही. म्हणून दिवा किंवा समाईच्या ज्योतीचे तोंड आहे ना, ते उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होत असते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. म्हणून आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुळे किंवा कोणालाही अपशब्द वापरू नका. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. म्हणून मुळे नीट वागण्यासाठी बघा वेगवेगळे ग्रंथ आहेत ना. बघा भक्तिमय आपल्याला समर्थांनी मुलांना बघा वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्यासाठी मनाचे श्लोक, दासबोध, बाळभक्ती कितीतरी पर्याय निर्माण केलेले आहेत. हे रोज आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ वाचन करायला लावा. मुलांना जोपर्यंत आपण वाचन करत नाहीत ना, तोपर्यंत आपली मुलं सुद्धा वाचन करणार नाहीत. ज्यांना विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ना, म्हणजे ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नक्कीच सद्गुरुचरित्र वाचायला हवं. म्हणजे सतत पवित्र गोष्टींचं ध्यान करावं. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला का सांगितलं आहे बरं? जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावीत. म्हणून हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, हा चमत्कारच आहे ना. म्हणून स्नान करूनच भोजन करावं. जेवण केलेल्या ताटामध्ये कधीच हात धुवू नका. दक्षिणेकडे तोंड करून अजिबात जेवू नका. या गोष्टींचं कारण आहेत ना, कारण तुमच्या समृद्धीचं कारण आहे. म्हणून कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता, तेव्हा चमच्याभर गोड दही खाणं अत्यंत शुभ आहे. पण आपण हे सर्व प्रयोग कधी करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणून लक्ष्मीची साधना असेल, पूजा प्रार्थना करताना साधकाचं तोंड आहे ना, ते पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावं. कुळदैवताचं वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यावं, पूजा करावी. त्यामुळं तुमच्याकडे सतत पैशाचा ओघ वाहत राहतो. पण आपण मात्र आपला कुळदैवत कुठे आणि कोण कुठे सर्व काही विसरून गेलेलो आहोत. पण तरीसुद्धा दत्त गुरूंचं नामस्मरण तुम्ही करत असाल ना, तर कुळदैवताच्या तिथे न गेलं तरी चालेल. कारण दत्त गुरु देवांच्या आदिदेवच आहेत ना. त्यांना वाहिलेलं नमस्कार आहे ना, त्यांचं केलेलं नामस्मरण आहे, ते कधीच वाया जात नाही. म्हणून उपवास करून शरीर शुद्ध होत असतं. यात्रा करून शरीर बलवान होतं. जप करून मानसिक विकास होतो. आणि अनिष्ट ग्रहांची शांती केल्यानं यश मिळतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं आहे ना, नेहमी दान करायला हवं. कारण जर तुमची स्वप्नांची पूर्तता व्हावी वाटत असेल तर दान केल्यानं ऐश्वर्यच लाभतं ना. म्हणून आयुष्यात असलेली निरर्थक चिंता सोडून दे. कारण चिंतेला तू धरून बसशील ना, तर तू सर्व गोष्टींना मुकणार आहेस. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, स्वतःला दुःख मानून घेणं तू टाळ. कारण हे दुःख आहे ना, जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये आहे ना, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. तू
परंतु शोक करून तुझा फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणून ही चिंता तू सोडून दे. म्हणजे विवेकाच्या आधाराने जेव्हा ही देह बुद्धी त्यांचा त्याग करशील ना, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल. तुझ्या मनासारखं होऊन जाईल. तुझा मार्ग मोक्षाकडे जाईल. समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक माणूस आहे ना, प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यातील नायक असतो, पण तो स्वतः मात्र विसरतो. कारण का बरं? कारण तो दुसऱ्याला नायक समजत असतो, पण स्वतःचा नायक आहे ना, तो दबून टाकतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये जे चांगलं चांगलं आहे ना, तू त्याचा स्वीकार करायला हवा. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या माझ्या नाहीच असं मानून तो पुढे जायला हवं. पण समर्थांनी बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये या मनाचं समाधानच केलेलं आहे. पण मनुष्य मात्र वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंता निर्माण करतो. आणि जेव्हा गुंता निर्माण होतो ना, तेव्हा त्या गोष्टीतून स्वार्थाच्या जागी दुसरं काही निघतं का बरं? काहीच नाही. तिथून स्वार्थ निघतो. आणि जेव्हा स्वार्थ निघतो ना, तेव्हा मनुष्याची हानीच होते ना. म्हणून प्रत्येक गोष्ट, जेव्हा एखाद्या गोष्टीतून स्वार्थ निघून जातो ना, तेव्हा ती गोष्ट अधिक सुंदर होत असते. पण ह्या स्वार्थापोटी आपल्या जीवनामध्ये भक्तीसुद्धा घडत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर भगवंत स्वरूप आपलं घर करायचं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या अनेक अडचणी असतील, आपले दुःख असतील, ते सर्व आपल्याला विसरायला हवं. पण ते आपण कधी विसरू बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज श्रवण घडलं जाईल, रोजची उपासना घडली जाईल. आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक मनुष्य, आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक मित्र संतावाणी असेल, तेव्हा जे सर्व घडेल ना. म्हणजे संत संगतीमध्ये आपल्याला राहावं लागेल. आणि ही संत संगती आपल्याला मिळेल कुठे बरं? ही संत संगती मिळेल भक्ती मार्गामध्ये, श्रवणामध्ये. म्हणून रोज उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या काही उणिवा आहेत ना, या निरूपणामध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्की पाळा. तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.